हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, आज आपण बघणार आहोत आळू वडीची रेसिपी. खूप छान होते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता बेसन घेतले बघा मी, आणि त्यामध्ये तिखट घालायचं आहे, लाल तिखट थोडंसं, आणि हळद घालायचं आहे. गरम मसाला थोडासा तुम्हाला हवा असेल तर घालू शकता. ओवा हातावर असं क्रश करून घालायचं. जर आलं लसूण पेस्ट तुमच्याजवळ घरगुती केलेलं असेल तर ते घालायचं, नाही तर आपलं रेडीमेड मिळतं ते घालायचं. आणि थोडं पाणी घालून बघा, आपलं भजीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला, जसं की इथं मी दाखवले. आणि इकडं स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता पाणीसुद्धा उकळलेलं आहे. आता हे पानाचं पाठीमागचं जे देठ असतं ना ते सगळं कट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. फ्रीजला ठेवल्यामुळे थोडंसं पान असं ओलसर जास्त झालेलं आहे. आणि असं बघा पानाला पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि थोडं पीठ घेऊन, तुम्ही जास्त लावलात तरी चालतं, कमी लावलं तरी चालतं. म्हणजे सारण किंवा बेटर म्हणा, ते पानाच्या बरोबर असं खाली ठेवत एका पानाखाली एक असं पान ठेवत असं लांब असं आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे सिंगल पान घेऊन त्याला लावून एकावर एक ठेवून खूप वेळ जातो. असं केलं ना खूप इझी आणि सोपं होऊन जातं बघा. असं एकदम सोप्या पद्धतीनं होऊन जातं. आणि बघा आता आपल्याला हळूहळू व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला त्यामुळे मी थोडंसं फास्ट केलं आहे बघा. आता स्टीमरला थोडंसं तेल लावायचं, किंवा केळीचं पान असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. 8 पानांचं बघा माझं एकच रोल झालेला आहे. आणि आता पाणी उकळल्यामुळे ते स्टीमरला ठेवून दिलेलं आहे. आणि आता आपल्याला सोबतच बघायचं आहे आळूवडीसोबतच टॅमॅटो राईस. खूप छान होतं हे. सगळे टॅमॅटो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत बघा, आणि छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही त्याचे स्लाइस मोठे सुद्धा करू शकता किंवा बारीक सुद्धा करू शकता. 1.5 वाटीला 3 टॅमॅटो बास होतं. आणि छान अशी मिरची कट करून घ्यायचे, त्याने कांदे सुद्धा कट करून घ्यायचे. टॅमॅटो राईसचा टेस्ट एक वेगळाच येतो आणि खूप छान लागतं ते. असं लांब स्लाइसमध्ये कांदा कट करून घ्यायचं, म्हणजे ते राईस खाताना ना तोंडात जी कांद्याची पात येते ना खूप छान लागतं ते, मस्त असं. आता बघा स्टीमर उचलून मी त्या साईडला ठेवले. आपलं आळूवडी वाफेपर्यंत, छान वाफेपर्यंत आपण इकडं टॅमॅटो राईस करून घ्यायचं. अगदी 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आणि बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला. जिरे, मोहरी वगैरे जे काही असतील ते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता मिरची आणि कांदा व्यवस्थित परतला गेला की मग आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे काय होईल पटकन कांदा छान भाजला जातो. बघा आता कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे. टॅमॅटो जोपर्यंत पाणी ते व्यवस्थित सगळं रिलीज होत नाही, पाणी जात नाही टॅमॅटोचं, तोपर्यंत छान आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे बघा. बघू शकता छान आता आपली आळूवडी वाफलेली आहे. ते थंड होऊ दे थोडंसं. थंड झालं की मग आपल्याला ते कट करायचं आहे. गरम असताना जर कट केला तर सुरीला सगळं चिटकून बसतं आणि व्यवस्थित काप येत नाही. आता बघा इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तुकडा तांदूळ. वास छान येतो आणि भात पण खूप छान होतो याचा. आणि 1 चमचा तूप घालायचं, त्यामुळे काय होतं भात चिटकून राहत नाही, असं सुट्टं होतं छान असं मस्त. बघू शकता तुम्ही 1.5 वाटीला 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. प्रत्येक कुकरचं वेगळं असतं. काही कुकरला 3 शिट्ट्या तर काही कुकरला 6 शिट्ट्या असतं. बघू शकता थंड झालेलं आहे आपलं वडी, आणि छान असं स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेलं आहे. बघू शकता रोल्स किती छान तयार झालेले आहेत आणि वास पण मस्त येतोय. आता मी राईस त्या साईडला ठेवते आणि पॅनमध्ये आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. बघू शकता जास्त तेल लागत नाही, अगदी 2 ते 3 चमचे तेलामध्ये छान असं फ्राय होऊन जातात. शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला वड्या, म्हणजे खूप छान लागतं. जास्त तेलामध्ये तळलं ना ऑइल धरतं, त्यामुळे ते खायला छान वाटत नाही. बघू शकता तुम्ही. आता परत इथं मी कांदा कट करून घेते. मस्त अशी आपली भाजी तयार होणार आहे आता वांग्याची, जी कोल्हापुरी वांगी म्हणतात ना, भाजी म्हणतात ना ती. खूप अगदी झटपट होऊन जातं आणि खूप छान लागतं ते. बघू शकता आता इकडे छान क्रिस्पी असे आपले आळूवडे शालो फ्राय होत आहेत.
दोन्ही साईडनं व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि वांग्याची भाजीसुद्धा खूप छान होते. बघू शकता तुम्ही, एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पदार्थ दाखवलेले आहेत. आळूवडी प्लस टमॅटो राईस आणि वांग्याची छान अशी भाजी. वांगी काळं पडू नयेत म्हणून लगेच त्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघू शकता मस्त अशी आपली आळूवडी तयार आहे. वास मस्त यायला लागलाय. बघू शकता अगदी 2 माणसांना खाण्यापुरतं इतकं बास होऊन जातो आळूवडी. बघू शकता तुम्ही. आता इकडे मी कढई गरम करायला ठेवलेला आहे. 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जिरे आणि मोहरी घालायचे. खूप छान होती ही भाजी, अगदी झटकीपट होऊन जाते. बघू शकता तुम्ही. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशा छान मस्त चटपटीत अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आता कढीपत्ता आणि टमॅटो आपला भाजत आलेला आहे. गरम मसाला, हळद, लाल शिमला मिरची पावडर आणि आपला घरगुती लाल तिखट घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आता शेवटी मी घरगुती लाल तिखट टाकलेला आहे आपला. आणि ही वांगी आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं. अगदी 2 चमचे घालायचं आहे. जो पोह्यांचा चमचा असतो पोहे खात्याला, त्या चमच्याने 2 चमचे घालायचे. आता छान भाजी आपण एक 5 मिनिटं वाफवून घेऊया. बघू शकता तुम्ही किती मस्त आपले आळूवडी तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. आणि कशी वाटली नक्की सांगा कमेंट्समध्ये. आता आपला बघा टमॅटो राईस झालेला आहे. वास पण खूप छान येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता एकदा आता आपण वांग्याची भाजी चेक केलेली आहे. आणखीन एक 2 ते 3 मिनिटं छान असं मस्त रस्सेदार भाजी होती. बघू शकता तुम्ही टमॅटो राईस बघू शकता किती छान असं मस्त झालाय. तूप घातल्यामुळं ना असं सुट्टा झालाय, असं चिटकलेला नाही आहे भात. आणि वांग्याची भाजी सुद्धा बघू शकता तुम्ही अगदी काही मिनिटांमध्येच किती छान मस्त झालेली आहे. तर काढून दाखवते मी तुम्हाला सर्व करण्यासाठी. वास मस्त यायला लागलाय. मी नुसतीच असं वांगी घातले, तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा त्यामध्ये घालू शकता. वांग बटाटा भाजी असं छान होतं ते मस्त खायला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.